बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येतोय असं माझ्या लक्षात आलेलं आहे। हे हायली डेंजरस असते। वेळ तुम्हाला लागतो नॉन-टेकमध्ये, नॉन-टेक म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग, टेक्निकल, ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि तुमचं मराठी असे 4 स्लॉट असतात। साधारण 20 प्रश्न किंवा 25 प्रश्न हे मॉडरेट लेवलचे असतात। अशा अफवा होत्या, त्या अफवांचा बराचसा निगेटिव्ह परिणाम आपल्या माइंडवर होत असतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। महापारेषण भरती 2023-24 यामध्ये ज्या काही विविध पोस्ट येत आहेत, तर रिसेंटली जे काही महाट्रान्सकोच्या एक्झाम सुरू आहेत किंवा महापारेषणच्या एक्झाम सुरू आहेत, त्यामध्ये एई ट्रान्सको एक्झाम ऑलरेडी झालेली आहे, एई टेलिकम्युनिकेशन झालेली आहे। आता जे सीनियर पोस्ट आहे त्यासुद्धा होत आहेत, त्याचे सध्या डेट्स आलेले आहेत किंवा ते सध्या एक्झाम होत आहेत। आणि त्यामध्ये ITI बेसवरचे जे एक्झाम आहे, फ्रेशरसाठी विद्युत सहाय्यक आहे 3 फेब्रुवारीला, त्यानंतर सीनियर टेक्निशियन आहे 9 फेब्रुवारीला आणि रिसेंटली 2-3 दिवसाआधी हॉल तिकीटसुद्धा जनरेट झालेले आहे टेक्निशियन 1, टेक्निशियन 2चे। त्यानुसार आपला टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर सुद्धा आपण वरच्यावर माहिती देत असतो। हॉल तिकीटचे जे लिंक आहे त्यावर आपण शेअर केलेले आहे। तर मुख्यत्वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महापारेषण विद्युत सहाय्यक ज्या काही 2600+ पोस्ट आहे, प्लस वेटिंग लिस्ट वगैरे ते लावतीलच। आता विद्यार्थी मित्रांची तयारी ही पूर्ण झालेली असेल असं मी गृहीत धरतो, अशी मी आशा करतो, कारण मागच्या 2 वर्षापासून आपण या एक्झामसाठी वाट बघत होतो। बरेचसे विद्यार्थी मित्र यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि COE अलाउड आहे, वायरमन इथे अलाउड नाही आहे। वायरमन फक्त महावितरणमध्ये यांनी अलाउड केलेले आहे। आता शेवटचे काही दिवस म्हणजे आपण असं म्हणू शकतो 10 ते 12 दिवस शिल्लक राहिलेले आहे विद्युत सहाय्यकसाठी, ठीक आहे। 2 वर्षापासून, 1.5 वर्षापासून, काही विद्यार्थी 3-3, 4-4 वर्षापासून या पोस्टची वाट बघत आहे। काही विद्यार्थी असे आहेत की फक्त पारेषणसाठी तयारी करत आहे, वितरणमध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे, ठीक आहे। तर आता ती वेळ आलेली आहे, त्यामुळे माझं जे वरच्यावर विद्यार्थ्यांशी बोलणं होतं त्यामध्ये असं लक्षात येत आहे की बरेचसे विद्यार्थी जे अभ्यासात सुद्धा आहे चांगल्या, ते सुद्धा आता टेन्शनमध्ये आहे। जे नवीन विद्यार्थी आहेत ते तर टेन्शनमध्ये आहेच, माझं त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे की सर आता 15 दिवस राहिले, आता 12 दिवस राहिले, आता 14 दिवस राहिले, आता कसं करायचं किंवा कशा अभ्यास करायचं वगैरे, आणि स्कोर कमी येतो आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येतो आहे असं माझं लक्षात आलेलं आहे। त्यासाठीच मी मागचा एक व्हिडिओ घेतला होता। जो विद्यार्थी आपल्याशी कंटिन्युअसली कनेक्टेड आहे त्याला प्रत्येक अपडेट मिळते आहे आणि प्रत्येक याच्यानुसार तो तयारी आपली चेंज करतो आहे, म्हणजे तयारीमध्ये सुद्धा काही चेंजेस करावे लागतात आपण जशी तयारी करतो त्यानुसार। जे विद्यार्थी मित्र अलर्ट राहावे, कंटिन्युटी म्हणजे त्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य राहावे, हे अतिशय महत्त्वाचं असते। तुम्हाला गायडन्स वगैरे, तुमचं टेक्निकल नॉलेज, बरेचसे फ्री लेक्चरसुद्धा यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्हाला मिळूनच जाईल। परंतु परीक्षेच्या वेळी जे 120 मिनटं असतात तिथे तुमची माइंडची स्थिती कशी असली पाहिजे किंवा तुम्ही कुठल्या ॲटिट्यूडमध्ये असले पाहिजे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, या गोष्टींनी बराच फरक पडतो मित्रांनो। त्यामुळे तुमचा अभ्यास तर चांगला झालेलाच आहे असं मी गृहीत धरतो। तर त्यामध्ये तुम्ही काही टेस्ट दिले असेल तर तुमचा स्कोअर कमी जास्त आला असेल, पण त्याला आताच इथे कन्सिडर करू नका, कारण आता शेवटचे 10-12 दिवस शिल्लक आहे। त्यामध्ये तुम्ही जेवढं जास्त चांगलं करू शकता ते करा। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, शेवटचे जे 2-3 दिवस आहे त्यामध्ये थोडंसं माइंडला स्टॅबिलिटी द्या, माइंड थोडं शांत ठेवा, जास्त टेन्शन घेऊ नका। टेन्शनमध्ये आपल्या चुका होतात आणि इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, 5 ऑप्शन आहे आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे। हे हायली डेंजरस असते। बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे एईमध्ये वगैरे, ITIची ही पहिलीच एक्झाम आहे माझ्या माहितीप्रमाणे, MSCVची। सगळा अनुभव आहे, महाट्रान्सकोचा सुद्धा आहे 2 वेळा, आणि प्लस महाजनकोची एक्झाम झालेली आहे, तीसुद्धा झालेली आहे, JEEची वगैरे, आणि आता डिस्कॉमची सुद्धा झालेली आहे, त्याचासुद्धा रिझल्ट आलेला आहे। डिस्कॉममध्ये काही निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहे, मेरिट लिस्टमध्ये तसं पुढे काही घडणार नाही असे मी आशा करतो, अपेक्षा करतो, आणि त्याचा आपल्याला विचारसुद्धा करायचा नाही आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे आता पारेषण जे आहे, पारेषणची ट्रान्सपरन्सी खूप चांगली आहे, त्यांची पद्धत खूप चांगली आहे, त्याच्यामुळे आपण पारेषणवर विश्वास ठेवू शकतो। आता फायनली ती आता डेट आलेली आहे 3 तारीख, आणि आता एक्झामसुद्धा 10-12 दिवसामध्ये येऊन जाईल। तर आता तुम्हाला फक्त जे काही तुमचा स्कोअर असेल त्याकडे दुर्लक्ष करावं लागेल। तुम्हाला जे काही तुम्ही जिथे कमी पडता आहात तिथे तुम्हाला ओव्हरकम करावं लागेल। म्हणजे फॉर एक्झाम्पल 150 मार्काचा आपला पेपर आहे, 130 क्वेश्चन असतात आणि 2 तासाचा वेळ असतो, म्हणजे 120 मिनिटाचा वेळ असतो। तो तुम्ही कसा युटिलाइज करता, आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे हे लक्षात घ्या। निगेटिव्ह मार्किंग अतिशय डेंजर राहते, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन झालं तर तुम्ही हातचे मार्क तुमचे जातात, त्याच्यामुळे असं होऊ देऊ नका। जे काही टेक्निकलमध्ये वेळ जात नाही, टेक्निकल जर तुम्हाला आलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही रीड केलेलं असेल, तुमचे कॉन्सेप्ट चांगले असतील, तुमचा अभ्यास चांगला असेल, तुमची रिव्हिजन चांगली असेल, तुम्ही शॉर्ट ट्रिक्समध्ये अभ्यास केला असेल किंवा जास्तीत जास्त MCQ चाळले असतील विविध पुस्तकातले, तर तुम्हाला पटकन त्याचा आन्सर असते, पटकन तुम्ही क्लिक करता जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर। आणि जर चांगला अभ्यास नसेल तर तुम्ही तिथेसुद्धा कन्फ्यूज होता आणि मग तुम्हाला वेळ लागतो। मी एकंदरीत ज्याचा अभ्यास बऱ्यापैकी आहे, मॉडरेट आहे किंवा चांगला आहे त्याबद्दल आता बोलतो आहे की तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर टेक्निकलमध्ये तुम्हाला वेळ लागणार नाही। वेळ तुम्हाला लागतो नॉन-टेकमध्ये, नॉन-टेक म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग, या 2 पार्टमध्ये हा जास्त वेळ लागत असतो आणि विद्यार्थी मित्र तिथेच
चुकतो म्हणजे काय की आपण नॉन टेकला महत्त्व कमी देतो, टेक्निकलला महत्त्व जास्त देतो. ऑब्व्हियसली त्याचं वेटेज जास्त आहे. 2.2 म्हणजे 2.2 मार्क आहे प्रत्येक क्वेश्चनला टेक्निकलला, आपण त्यामुळे त्याला जास्त वेटेज देतो. आणि नॉन टेक्निकलला प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क आहे. परंतु एक लक्षात ठेवा की रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड जे आहे ते टाईम कन्झ्युमिंग आहे, त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो. आपल्याला तो प्रश्न माहिती असतो की याचं उत्तर आपण काढू शकतो, परंतु ते क्वेश्चनचं ॲन्सर काढायला वेळ लागतो. ठीक आहे. त्यामुळं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आवर्जून सांगत आलेलो आहे की प्रॅक्टिस जास्त करा. रिजनिंग ॲप्टिट्यूडची प्रॅक्टिस ही जबरदस्त करा. मॅथ्स, अंकगणित आणि आपलं रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आहे, याची प्रॅक्टिस खूप जास्त करा. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला एक्झाममध्ये पटापट सॉल्व करता येईल आणि तुमचा ॲन्सर लवकर येईल. तर ज्यांनी आपला टेस्ट सिरीज घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण लिंक दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही अभ्यास केला असेल असं मी गृहीत धरतो. आणि आता व्हिडिओसुद्धा दिलेला आहे आपण, त्यामध्ये ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि तुमचं टेक्निकल याचे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे त्याचं वेटेज आहे तसं आपण सांगितलेलं आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगितले नाही, पण ते टॉपिक वाईज आपण वेटेज सांगितलेलं. आपल्या ॲपवर जी टेस्ट सिरीज ज्यांनी घेतली त्यांना ते मिळालं असेल, त्याला सिरियसली घ्या, कारण की तशा प्रकारचाच पेपर येण्याची शक्यता आहे. पेपरच्या वेळेस हे लक्षात ठेवायचं की आपल्याला 2 तासामध्ये हा पेपर सॉल्व करायचा आणि शेवटचे 10 मिनटं जे आहे ते जे 10 मिनटं असतात ते फक्त क्रॉस चेकसाठी द्यायचे. कधी काय असतं की आपल्याला ॲन्सर माहीत असतं पण तरी आपण रॉंग क्लिक करतो. ठीक आहे. पेपरमध्ये काय असतं की तुम्ही जेव्हा ऑनलाईन टेस्ट देता तेव्हा रजिस्ट्रेशन करावं लागते, तुमचं एंट्री म्हणजे तुमचं जे लॉग इन करावं लागते. लॉग इन केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन आय डीवरून जे काय असेल ते, त्यानंतर तुम्हाला पेपर जसं शो होईल तसं तिथे तुम्हाला 4 स्लॉट असतात माझ्या माहितीप्रमाणे. काही चेंजेस झाले असतील किंवा होतील तर बघू नंतर, परंतु टेक्निकल, ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि तुमचं मराठी असे 4 स्लॉट असतात. आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये असे स्लॉट दिलेले आहे. तुम्ही वाटलं तर आधी टेक्निकल सॉल्व करू शकता किंवा आधी नॉन टेक्निकल सॉल्व करू शकता, ॲप्टिट्यूड, रिजनिंग किंवा मराठी कुठलेही सेक्शन सॉल्व करू शकता. तुम्हाला जे वाटत असेल ते सॉल्व करा, पण माझं म्हणणं आहे की टेक्निकल सॉल्व करा. आणि टेक्निकलमध्ये फॉर एक्झाम्पल 50 प्रश्न आहे, त्यातले कसं असतं की पहिले 5 ते 10 प्रश्न, पहिले म्हटल्यापेक्षा पहिले नाही, पण 50 पैकी कुठले तरी 10 प्रश्न तुम्हाला इझी वाटतील. ते बऱ्यापैकी 1 लाईन क्वेश्चन असतील, 10 ते 12 प्रश्न. ठीक आहे. ते इझी लेवलचे असतात. ठीक आहे. अशी एक लेवल असते पेपरची. आणि त्यानंतर साधारण 20 प्रश्न किंवा 25 प्रश्न हे मॉडरेट लेवलचे असतात. त्यामध्ये तुम्हाला थोडासा विचार करावा लागू शकतो किंवा तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर तुम्ही लवकर ते क्लिक करू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर ते शेवटचे जे 10 ते 15 प्रश्न आहे ते थोडे टफ लेवलचे असतात. थोडे टफ लेवल, जास्त नाही. रेल्वेची एक्झाम ज्यांनी दिली असेल तर त्या लेवलचे राहतात असं समजून घ्या. ठीक आहे. खूप जास्त टफ लेवलचा पेपर येणार नाही. ITI लेवलचा पेपर येणार आहे. त्याच्यामुळे जास्त किचकटच्या याच्यात भानगडीत पडू नका आणि जास्त टेन्शन घेऊ नका. तुमचा जो अभ्यास आहे तोच फक्त चांगला रिवाईज करा, जेणेकरून ॲटलिस्ट जे वाचलं आहे आपण ते आपण विसरायला नको. हार्ड लेवलमध्येच कट ऑफ असतो. मॉडरेट लेवलमध्ये जेवढं जास्त चांगलं करू शकत असाल तेवढं चांगलं करायचा प्रयत्न करा. आणि हार्ड लेवल जे राहते शेवटचे 10-12 प्रश्न, 15 प्रश्न, ते तिथे तुमचा कट ऑफ असतो. कट ऑफ म्हणजे जे ॲक्च्युली जागा भरपूर आहे त्याच्यामुळे कट ऑफ मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कट ऑफ हा खूप जास्त हाय जाणार नाही आहे, परंतु आपण 150 पैकी साधारण 90-95पर्यंत जायचा प्रयत्न करायचा. कॅटेगरी कुठलीही असो, वुमन रिझर्वेशन असो की मेल रिझर्वेशन असो किंवा मेल कॅन्डिडेट असो, तुम्हाला 90च्या वर जायचंच आहे असं टार्गेट ठेवूनच अभ्यास करायचा किंवा असं टार्गेट ठेवूनच परीक्षा द्यायची. ठीक आहे. आणि टेक्निकलमध्ये आता वेळेवर तुम्हाला फक्त जे शॉर्ट नोट्स आहे, शेवटचे जे 10 दिवस आहे त्याच्यामध्ये फक्त शॉर्ट नोट्स करणे आणि पटापट चाळून घ्यायचं. जे काही बुक असेल, जे काही MCQ बुक असेल ते पटापट चाळून घ्यायचं. जे काही इम्पॉर्टंट असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात तिथे दिलेलं असते की बा हे आधी आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलं तरी एखादं YCTचं बुक असेल, तुमचं रामबाणचं बुक असेल किंवा तुमचं अशा रिलेटेड जे बुक असतात त्यांना आधीचे पेपरचे क्वेश्चन दिलेले असतात. रेल्वेमध्ये वगैरे कुठलं आलं वगैरे सगळं असतं, ते चाळून घ्यायचे. आणि त्यानंतर आता बघा 10 दिवस शिल्लक आहे. 10 दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी 4 ते 5 टेस्ट देऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर. नाही दिलं तर काही हरकत नाही, पण जर तुमचा चांगला अभ्यास असेल. काही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत टेस्ट दिलेल्या नाही आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. आणि टेस्ट दिल्याशिवाय तुमच्या लक्षातच येत नाही की तुम्ही कुठे कमी आहे कुठे जास्त आहे. एक विद्यार्थी आहे, त्यांनी मला तोच फीडबॅक दिला की सर मी जवळपास 1.5 महिन्यानंतर ते अभ्यास 2 वर्षापासून आहे त्याचा, पण त्यांनी टेस्ट आत्ता दिली. मी सांगितल्यावर त्यांनी टेस्ट दिली. ऑलरेडी त्यांनी टेस्ट सिरीज 1-2 ठिकाणच्या घेऊन ठेवल्या होत्या, पण तो टेस्ट दिलीच नव्हती. टेस्ट दिल्या होत्या, त्याच्या लक्षात आलं की आपण सिली मिस्टेक करतो आहे. म्हणजे आपल्याला येत असून सुद्धा आपण चुकीच्या ठिकाणी क्लिक करतो आहे. मग त्याला मी थोडं सोल्युशन सांगितलं की असं करतो सगळं. आणखी त्यांनी थोडेसे आता 10 मार्क त्याचे वाढलेले आहे. म्हणजे आधी 90पर्यंत जायचा, 92पर्यंत जायचा, आता तो 100च्या वर गेलेला आहे. तर तो कॅन्डिडेट माझ्याशी 2 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये आहे. फक्त 1-1.5 महिन्यामध्ये काय झालं की डेट आलेली नव्हती, एक्झाम डेट आलेली नव्हती आणि बऱ्याचशा अफवा होत्या. त्या अफवांचा बराचसा निगेटिव्ह परिणाम आपल्या माइंडवर होत असतो. त्यासाठी मी वरच्यावर व्हिडिओ घेत होतो. तर त्यामुळे काय झालं की त्याचा अभ्यास थोडा थांबला होता आणि त्याने टेस्ट पण दिली नव्हती. पण एकदम अचानक तुमचं हे आलं, डेट आली, त्याच्यामुळे ते तारांबळ आली आणि आता त्यांनी टेस्ट दिल्यावर लक्षात आलं की आपला अभ्यास थोडासा कमी पडतो आहे. त्यामुळे तो परत त्यांनी ब्रशअप केला आणि परत त्याला म्हणजे मार्क थोडे जास्त आले एका टेस्टमध्ये. तर असं एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो आहे.
त्यामध्ये कसं आहे मित्रांनो, की तुम्हीसुद्धा तुमचा स्कोअर जर 50 येत असेल, 60 येत असेल, 65 येत असेल, तर जास्त टेन्शनमध्ये जाऊ नका. जो काही आहे त्यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा प्रयत्न. मी असं म्हणत नाही की 60वर एकदम 100वर जा, नाही. 60चे 65 घ्यायचा प्रयत्न करा, 65चे 70 घ्यायचा प्रयत्न करा. अजूनही 12 दिवस शिल्लक आहे. तुम्ही 10 दिवसामध्ये शेवटचे जे 2-3 दिवस आहे, साधारण 1, 2, 3 किंवा 1, 2, 3ला तर पेपरच आहे. 1 आणि 2ला शक्यतो हे देऊ नका, टेस्ट वगैरे देऊ नका. 31 तारखेपर्यंत टेस्ट द्या आणि थोडंसं स्वतःचं ॲनालिसिस करा. डेली टेस्ट अजिबात देऊ नका. डेली टेस्टमध्ये तुम्ही ॲनालिसिस करू शकत नाही, तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे एक टेस्ट आज दिली, त्याचं 2 दिवस ॲनालिसिस करा, तिसऱ्या दिवशी परत दुसरी टेस्ट द्या. ठीक आहे. तर हे तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या याच्यानुसार, रिव्हिजननुसार तुम्ही करू शकता. परंतु हा शेवटचा पिरियड फक्त शॉर्ट नोट्सवर रिव्हिजन करणे आणि तुमचं MCQ जस्ट चाळून घेणे आणि पेपर देणे, असं कंटिन्युअस 2 दिवसाआड जरी केलं तरी 10 दिवसात 5 पेपर तुमचे होतीलच ऑब्व्हियसली. एखादी टेस्ट कुठली द्या, तुम्ही असं म्हणत नाही की माझीच द्या, कुठली द्या, रेप्युटेड टेस्ट द्या, जी अप टू लेवल आहे, IBPS लेवल आहे, ती टेस्ट द्या आणि त्यानुसार आपलं स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करून घ्या, एकदा तरी करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही रिव्हिजन करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपर देत्या, तुमच्या लक्षात आलं की रिजनिंग आपल्याला काहीच येत नाही आहे, रिजनिंगमध्ये आपण 0 आहे किंवा ॲप्टिट्यूडचं आपल्याला काहीच कळत नाही, ॲप्टिट्यूड तरी कमी मार्काचं, म्हणतो रिजनिंग तरी आलं पाहिजे, तर रिजनिंगवर प्रॅक्टिस करा. टेक्निकल एखाद्याचं चांगलं असतं, एखाद्याचं नॉन टेक चांगलं असतं, तर त्यानुसार तुम्ही तुमचा स्टडी करू शकता आणि स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करा. असं नाही की कुठेतरी काहीतरी व्हिडिओ बघितला, माझा व्हिडिओ बघितला, आणखी कोणाचा बघितला, कोणीतरी काही सांगतं, कोणी काही सांगतं, असं नाही. प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो असतो तो डिफरंट असतो. त्याची मानसिक लेवल वेगळी असते, त्याची अभ्यासाची लेवल वेगळी असते, त्याचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स वेगळा असतो, त्याचे बिलीफ सिस्टीम, त्याचं जे मनात ते काही पॉईंट्स असतात ते वेगळे असतात. त्यानुसार स्वतःचं ॲनालिसिस स्वतः ऑन पेपर करा. ऑन पेपर लक्षात घ्या, पेपर घ्या, एक रजिस्टर घ्या, त्यावर लक्षात घ्या की माझं नॉन टेक्निकल कसं आहे, माझं मराठी कसं आहे, माझं ॲप्टिट्यूड कसं आहे, नंतर टेक्निकलमध्ये माझं कुठं अडचण येते, कुठल्या टॉपिकवर भर द्यायला पाहिजे. आणि कसं आहे, तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा टॉपिक माझ्या लक्षात आला की आपण महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला सांगितले होते, परंतु ज्यांचा अभ्यास चांगला आहे, माझी रिक्वेस्ट आहे त्यांना की त्यांनी कुठलाही टॉपिक सोडू नये. कारण या लोकांचा काही भरोसा नसतो. एखादा बेसिक इलेक्ट्रॉनिकवरच 8-10 प्रश्न विचारून घेतील, 12 प्रश्न विचारून घेतील, असं सुद्धा होऊ शकते. किंवा एखादं सेफ्टीवरच 4-5 प्रश्न विचारतील. बाकी बेसिक इलेक्ट्रिकल, पॉवर सिस्टीम हे महत्त्वाचं आहेच, प्रश्नच नाही. परंतु तुम्हाला फॉर एक्झाम्पल आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मी पॉवर सिस्टीमला फक्त 15चं वेटेज दिलेलं आहे. 15चं मी सांगितलेलं आहे की 15 प्रश्न त्यावर येतील ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशनचे. आता होऊ शकते 15च्या ठिकाणी 20 येऊ शकते किंवा 15च्या ठिकाणी 12सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. परंतु तुमची तयारी, ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांच्यासाठी म्हणतो आहे, आणि बाकी ज्यांचा अभ्यास कमी आहे, जे आता वेळेवर करत होते 10-15 दिवसात, महिनाभरात, त्यांच्यासाठी पॉवर सिस्टीम आणि बेसिक इलेक्ट्रिकल हे महत्त्वाचंच आहे. त्यामध्ये काही शंका नाही. परंतु ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी कुठलाच टॉपिक सोडू नये. इल्युमिनेशनपासून कुठलाच सोडू नका. मॅग्नेटिझम आहे, त्यानंतर सेल्स अँड बॅटरीज आहे, हे कुठलं सोडू नका. ज्यांचा अभ्यास चांगला झाला आहे त्यांनी, कारण की आपल्याला कुठेच कमी पडायचं नाही आहे. जे आधी येते ते सॉल्व करा, ज्याच्यामध्ये वेळ जातो ते नंतर सॉल्व करा. ते शेवटच्या 10 मिनिटासाठी ठेवा किंवा 15 मिनिटासाठी ठेवा आणि गेस जास्त करू नका. ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी गेस करू नका. तुम्ही जर 70-80 पर्यंत जरी जात असाल तरी गेस करू नका. गेसमध्ये मार्क्स 100% कमीच होतात. ठीक आहे. जास्तीत जास्त करायचं असेल तुम्हाला तर 10 क्वेश्चन गेस करा. 10पैकी 1-2 मार्क, 3 मार्क भेटले तर 4 मार्क भेटले तर भेटले. म्हणजे 1-2 क्वेश्चन राईट आले तर 4-4.5 मार्क तुम्हाला मिळून जातात. ठीक आहे. तर जास्त गेस करू नका. ज्यांना काहीच येत नाही, ज्यांचं आता ब्लँक होऊन गेलेलं आहे, त्यांना तर पेपर सगळा गेसच करावा लागतो. माइंडसेट चांगला ठेवा मित्रांनो. जे काही निगेटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत येतात त्यांना अवॉइड करा, इग्नोर करा. किंवा जे काही ग्रुप्स आहे, व्हॉट्सअप ग्रुप असतील, तुमचे काही टेलिग्राम ग्रुप असतील, तिथून तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी, आता मला 2 दिवसाआधी किंवा कालच मला एक कमेंट वाचण्यात आली, महावितरण रिलेटेड किंवा महावितरणची आता विद्युत सहाय्यकची एक्झामच होणार नाही, असं कोणीतरी ऐकलेलं आहे, अफवा आहेत त्या. तर ते ऐकलेलं आहे. तर काय मी यांना उत्तर दिलं नाही, कारण मी 2-4 दिवसाआधी एक व्हिडिओ टाकला होता की फेब्रुवारीच्या एंडमध्ये एक्झाम अपेक्षित आहे विद्युत सहाय्यकची. तरी तो कॅन्डिडेट किंवा तरी तो विद्यार्थी मला विचारतो की सर एक्झाम कॅन्सल होईल का. म्हणजे अशा लोकांना मी बिलकुल महत्त्व देत नाही, ज्यांना स्वतःवर कंट्रोल नाही आहे, जे कुठल्याही अफवा आली की त्यांनी ते पटकन डिस्टर्ब होतात, अशा विद्यार्थ्यांना मी महत्त्व देत नाही. क्लिअर कट सांगतो, स्पष्ट सांगतो. ठीक आहे. मी इतकं जीव तोडून तुम्हाला सांगतो आहे की असं आहे, सगळी सिस्टीम असं आहे आणि एक्झामसुद्धा होणार आहे. ही सुद्धा एक्झाम होण्याच्या आधी असंच सुरू होतं. मुलं म्हणायची की सर काही सांगतात, काय ते पेशन्स ठेवा, एक्झाम काही येत नाही. आता आली ना शेवटी एक्झाम, आणि आता आल्यावर तर मग सगळे घाबरून जातात की आता टेन्शन आलं, आता कशी होईल. आपल्यावर ट्रस्ट तुम्ही आतापर्यंत ठेवला आहे, पुढेसुद्धा ट्रस्ट ठेवा. जे विद्यार्थी चांगल्या अभ्यासामध्ये आहे त्यांचं पुढे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार म्हणजे येणार. फक्त हे जे पेपरचा जो 120 मिनिटं आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे, ते व्यवस्थित हँडल करा.
तुमचा अभ्यास किती असो, पण ते जर 120 मिनिटं तुम्ही जर व्यवस्थित हँडल केले ना, तरच तुमचं सिलेक्शन होते. अन्यथा तुम्ही छोट्या-छोट्या सिली मिस्टेक केल्या तर तुमचे मार्क्स कमी होतात. बाकी नंतर कट ऑफ वगैरे तर तो एक्झामच्या नंतरची गोष्ट आहे. हॉल तिकीट एक आज किंवा उद्यामध्ये विद्युत सहाय्यकचं येऊनच जाईल. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर ते मिळूनच जाईल. ठीक आहे. आणि त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता. कदाचित शिफ्टमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते. आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप. त्यावर आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या होत्या. 2 ते 3 टेस्ट सिरीज आहे. विद्युत सहाय्यकच्या टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियनची कमी किमतीत ते द्यायचा प्रयत्न करतो आहे. कारण 3 तारखेला एक्झाम आहे. तोपर्यंत आपण ते डिस्काउंट ठेवलेलं आहे. जे काही 2-3 टेस्ट सिरीज आहेत, 2 टेस्ट सिरीज आहेत, त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिकसुद्धा टाकलेले आहे. त्याचं वेटेजसुद्धा टाकलेलं आहे. तर ते शक्यतोवर मिस करू नका. आणि बाकी एक सिंगल टेस्ट सिरीज आहे, फायनल टेस्ट सिरीज म्हणून. त्यामध्ये तुम्ही फक्त प्रॅक्टिससाठी देऊ शकता. त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ नाही. ठीक आहे. आणि बाकी ज्या 2 टेस्ट सिरीज आहे मोठ्या, त्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिलेला आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ॲपची, तिथून तुम्ही परचेस करू शकता. किंवा प्ले स्टोअरला आपला ॲप आहे इंजिनियर अमोल या नावाने, आणि आयकॉनसुद्धा यूट्यूबचंच आहे. तिथून तुम्ही ते परचेस करू शकता. काही अडचण असेल तर मला ॲपच्या चॅटबॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर आपण रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडंफार मोटिवेशन मिळेल आणि थोडंफार गाईडलाईन मिळेल एक्झामबद्दल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनलला, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलला, तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून आणखीचे महत्त्वाचे पुढे अपडेट्स येणार आहे. पूर्ण रिझल्टपर्यंत ते आपण तुम्हाला देत राहू. धन्यवाद मित्रांनो.